विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट आहे पैकीच्या पैकी मार्क पाडायचं. आपलं एक मिशन आहे म्हणूया आपण. त्याची सुरुवात आता आपण करूया आपण. सुरुवात करायची आहे मॅग्नेटिक मटेरियल पासून. 5 मार्काचा टॉपिक आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे. बरं, सुरुवातीला कुठला प्रश्न करायचा आहे, तर मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन. बाळांनो, मी सांगतो काय ते ऐका. मी म्हणेल तसाच अभ्यास करायचा आहे तुम्हाला. मग आता मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन तुमच्या समोर आहे, की एम नेट अपॉन व्हॉल्यूम. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज मॅग्नेटायझेशन. सोपी आहे की नाही डेफिनेशन, सांगा बघू. सोपी आहे डेफिनेशन. बर, ह्याचा युनिट असतं एम स्क्वेअर. व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. मग मला मॅग्नेटायझेशनचं युनिट मिळालं अँपिअर पर मीटर किंवा अँपिअर मीटर इनव्हर्स. मी तुम्हाला सांगू का, मग त्याचे डायमेन्शन्स सुद्धा आले पाहिजेत. एल, एम, टी आणि आय घेऊया करंटसाठी. मग आय रेस टू 1 येणार, टी रेस टू 0, एम रेस टू 0 आणि एल रेस टू -1. चला, झाला पहिला प्रश्न क्लिअर, की डिफाईन मॅग्नेटायझेशन. ओके, आता ऐका माझं, मी काय सांगतोय. चला, ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी पण म्हटलंय त्यांनी, पण मी सुरुवात केली मॅग्नेटायझेशन पासून. ओके, याच्यावरचं जर न्यूमेरिकल आलं तर इतकं सोपं येईल, की तुम्हाला काय देतील, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट देतील, व्हॉल्यूम सुद्धा देतील, पण कदाचित तुम्हाला व्हॉल्यूम न देता जर त्यांनी तुम्हाला डेन्सिटी दिली, मास दिलं, तर त्याच्यावर व्हॉल्यूम काढता येईल. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगा? मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काढण्यासाठी मास अपॉन डेन्सिटी करा. बरोबर आहे. बर, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला एखादा रॉड देतील म्हणूया आपण, आणि त्या रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया देतील आणि लेंथ देतील. ओके, मग व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला एरिया इंटू लेंथ. तयारी एवढी परफेक्ट करायची आहे ना, तर काही देऊ दे, कळालं पाहिजे. मग चला, मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन सांगा. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन आहे नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. सीईटी साठी पहिला फॉर्म्युला लिहूनच घ्या. बोर्ड साठी पहिला फॉर्म्युला तुमच्या वहीत तुम्ही लिहून घ्या, की मॅग्नेटायझेशन इक्वल्स टू नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. अशा रीतीने आपण सुरुवात तर केलेली आहे, चांगली लक्षात घ्या. मग नेक्स्ट क्वेश्चन जो मला करायचा आहे तोही अतिशय इम्पॉर्टंट आहे. काय लिहिलंय वाचा बघू. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. फिजिक्सचा अभ्यास करत असताना क्वेश्चन कडे बघूनच तुम्हाला डायग्राम सुचले पाहिजे. मी चला काय काय ड्रॉ केलंय सांगा. न्यूक्लियस. त्याच्याभोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कोण आहे सांगा. इलेक्ट्रॉन. तुम्ही डायग्राम व्यवस्थित काढा बरं का. मग आता मी लिहिणार अर्ध्या मार्कासाठी कन्सिडर, जे दिसतंय ते लिहिणार. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस ॲज शोन इन अबव फिगर. लिहाल ना एवढं? जे दिसतंय ते लिहायचं, कळालं तुम्हाला? Consider an electron revolving in a circular orbit around the nucleus as shown in above figure. हे लिहिल्यानंतर लेट म्हणूया आपण. एम ई मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, आर म्हणजे रेडियस ऑफ द ऑर्बिट. ओके, आय म्हणजे करंट, टी म्हणजे पिरियॉडिक टाइम, ई म्हणजे चार्ज. हे पण लिहा. हे एवढं सगळं लिहिलं, एक दोन ओळी जागा सोडा, तुम्ही लक्षात घ्या, आणि नंतर लिहा वी नो दॅट. आता वी नो दॅट आय इक्वल्स टू ई अपॉन टी. अरे, करंटचं युनिट अँपिअर असतं, त्याच्यावर कुलॉम पर सेकंड पण असतं, लक्षात घ्या. मग चार्ज पर युनिट पिरियॉडिक टाइम. पिरियॉडिक टाइम म्हणजे काय, की एका रिव्हॉल्युशन साठी लागणारा वेळ, तो काढण्यासाठी डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. ते व्ही वर जाऊ दे. चला, याला इक्वेशन 1 म्हणूया. The magnetic dipole, orbital magnetic dipole moment is given by I into A. चला, I ची व्हॅल्यू तर आपण काढली, की कुठली सांगा. ई व्ही अपॉन 2 पाय आर आणि एरिया पाय आर स्क्वेअर. पायला पाय कॅन्सल होतील. आर ला हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि उरलं कोण. ई व्ही, इथला स्क्वेअर कॅन्सल आहे, आर अपॉन 2. आणि बाळांनो, या टॉपिक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपला तयार झाला. नेक्स्ट फॉर्म्युला, की ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सीईटी ला 2 नाही 3 वेळा रिपीट झालाय. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला गिव्स ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. फक्त फॉर्म्युला विचारलाय, फक्त सीईटी मध्ये ऑप्शन हा करेक्ट आहे. क्यू व्ही आर बाय 2. अरे, ई म्हणजे चार्ज, क्यू म्हणजे पण चार्ज ना. मग तुमच्या लक्षात आलं का, की तुमचा मी कॉन्फिडन्स कुठे वाढवतोय. हे डेरिव्हेशनच येईल असा विचार करू नका. न्यूमेरिकल आला तर मी आहे तयार. ओके, मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे ई व्ही आर अपॉन 2. पण थांबा, मग आता ह्या एक्सप्रेशन मध्ये सांगतो. ओके, चला, डायग्राम तर इम्पॉर्टंट होती.
पण सगळ्यात इम्पोर्टंट काय होतं, की तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला आला पाहिजे. पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला आला पाहिजे. करंटचा फॉर्म्युला आला पाहिजे आणि ऑर्बिटलचा आला पाहिजे. करूया का रिव्हिजन? चला एरियाचा फॉर्म्युला सांगा पाय आर स्क्वेअर. पिरियॉडिक टाईमचा सांगा 2 पाय आर अपॉन व्ही. आयचा सांगा ई अपॉन टी म्हणजे ई अपॉन 2 पाय आर अपॉन व्ही आणि याचा फॉर्म्युला सांगा आय इंटू ए. मग आयची व्हॅल्यू ई व्ही अपॉन 2 पाय आर आणि एरिया पाय आर स्क्वेअर. एक्सप्रेशन कंप्लीट. 2च मिनिटाचं काम आणि ह्याच प्रश्न परीक्षेत येणार म्हणून सांगतो. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. लक्षात ठेवायचं रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. रिव्हॉल्व कुणाभोवती होतोय? न्यूक्लियस भोवती होतोय. चला मी तुमचं नाव करूनच घेणार आहे अभ्यास. एवढं तुम्ही हे करताय. बरं आवडतोय व्हिडिओ, बरं वाटतंय. तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर शेअर पण करा व्हिडिओ लक्षात घ्या. 2 फॉर्म्युले झालेत. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला परत सांगतो एम नेट अपॉन व्हॉल्यूम. ऑर्बिटलचा फॉर्म्युला EVR अपॉन 2. EVR अपॉन 2. चला नेक्स्ट स्लाइड वरती मी न्यूमेरिकल बघितलंय. त्याचा फॉर्म्युला मी तयार करतो आता बघा. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा जो फॉर्म्युला होता EVR अपॉन 2. त्याला मी मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड करतोय आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करतोय. मग ऑर्बिटलचा फॉर्म्युला येणार ई अपॉन ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि एम व्ही आर म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आता रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम त्याचा फॉर्म्युला हा जो मिळालाय त्याला म्हणायचं गायरो मॅग्नेटिक रेशो. चला डेफिनेशन तयार करूया. Ratio of orbital magnetic dipole moment to the angular momentum of revolving electron is known as gyromagnetic ratio. बाळांनो E ची व्हॅल्यू फिक्स असते 1.6 into 10⁻⁻19 कुलोम. कुलोम. मास ऑफ इलेक्ट्रॉन फिक्स आहे 9.1 into 10⁻31 kg. फिक्स व्हॅल्यू आहे. मग ह्या गायरोमॅग्नेटिक रेशोचं युनिट पण फिक्स आहे कुलोम पर केजी आणि आन्सर पण फिक्स आहे 8.8 into 10⁻10. आलं तर लॉटरी. लॉटरी लक्षात घ्या. 2 मार्क फिक्स असतात किंवा एका मार्काला येऊ देत, व्हीएसए मध्ये येऊ देत. आलं की तुम्हाला माझी आठवण आली पाहिजे. मी लास्ट इयरला असे कमेंट बघितले मुलांचे की सीईटीचा पेपर झाल्यावर मुलांनी मला मेसेज केलेत की सर तुम्ही म्हणला होता ना हा प्रश्न आला, तो प्रश्न बघितला की तुमची आठवण आली. बघा कॅल्क्युलेट काय म्हणलंय गायरो मॅग्नेटिक रेशो ओके ऑफ एन इलेक्ट्रॉन. मग गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला ई बाय ट्वाइस आहे मी. हीच व्हॅल्यू फिक्स आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन पण फिक्स आहे. मग कशाला लॉग टेबल वापरायचं डायरेक्ट लिहायचं 8.8 into 10⁻10 कुलोम पर केजी किंवा केजी इनव्हर्स. आता मी तुम्हाला अभ्यास देतोय, होमवर्क देतोय. मला पाहिजे बोहोर्स मॅग्नेटॉन ची व्हॅल्यू. ओके. जे तुम्ही ऑर्बिटल घेतलं होतं ना EVR अपॉन 2. ओके. मग तुम्ही त्याला जर 2 न मास न डिव्हाइड केलं, मास न मल्टिप्लाय केलं की नाही MVR. MVR म्हणजे तुम्ही त्याला अँग्युलर मोमेंटम म्हणलं की नाही ट्वाइस एम मास ऑफ इलेक्ट्रॉन. हे MVR इक्वल्स टू बोहोर्सच्या सेकंड पोस्टनंतर त्याची व्हॅल्यू असते NH अपॉन 2 पाय. फर्स्ट ऑर्बिटसाठी N ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर मला इथं E इंटू H अपॉन 4 पाय एम ई मिळेल. मग सगळ्या कॉन्स्टंट टाकल्यानंतर ह्याची जी व्हॅल्यू येते बोहोर्स मॅग्नेटॉन होमवर्क देतोय. एमसीक्यू ला येऊ शकतो. व्हीएसए ला प्रश्न येऊ शकतो. तुम्ही करायचंय. तुम्ही करायचंय व्हिडिओ झाल्यानंतर आणि पॉज करा व्हिडिओ. फिजिक्सचं पुस्तक काढा. बोहोर्स मॅग्नेटॉन आता माझ्याकडे पुस्तक काढलं असतं मी पण. किती वेळ लागेल? करा. आता ह्याच्यानंतर आहे क्युरीज लॉ. मी परीक्षेत आलेले पीवायक्यू दनादन पहिल्यांदा घ्यायला लागलो बरं का लक्षात घ्या. आता हे जे क्युरीज लॉ नुसार ना हे जे आहे ना एम एम म्हणजे कोण मॅग्नेटायझेशन डेफिनेशन आठवा एम नेट अपॉन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके मॅग्नेटिक फील्ड आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. एवढंच तर लिहायचंय ना. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ओके. आता इथं बघा मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आहे म्यू नॉट इंटू एच. ओके. आता समजून घ्या मॅग्नेटायझेशन इथं समजून घ्या मी काय म्हणतोय ते बघा लक्ष द्या. इथं हे सगळं जे प्रूफ केलं ना तुम्ही बघा मला क्युरीज लॉ आला तर एवढं स्टेटमेंट लिहायचंय पण हे सगळ्या प्रूफ नंतर लक्षात काय आलं की ससेप्टिबिलिटी आहे ना ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बस एवढं लक्षात ठेवा. ससेप्टिबिलिटी बाळांनो लक्षातच ठेवा ससेप्टिबिलिटी शब्द आला की हे न्यूमेरिकल तुम्हाला आठवलं पाहिजे. ससेप्टिबिलिटी
ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग सांगा काय रिलेशन आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. ठीक आहे. मग मला सांगा 1 ससेप्टिबिलिटी 2 दॅट इक्वल्स टू इथं काय येणार T2 अपॉन T1 बरोबर आहे. आणि पण नेहमी ना पहिल्यांदा गिव्हन डाटा लिहायचा लक्षात घ्या. गिव्हन डाटा काय? द ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामेडिक मटेरियल इज पहिली जी फर्स्ट ससेप्टिबिलिटी त्याची व्हॅल्यू मी एक्स म्हणतो रे बाळांनो. ओके. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. आणि जी त्यावेळेचं टेम्परेचर आहे ते 27 डिग्री सेल्सिअस नाही. मला ऍब्सोल्यूट हवंय. मग त्यास केल्विन हवाय. मग त्या 273 ऍड करा 300 केल्विन येतील. आता नेक्स्ट जी ससेप्टिबिलिटी आहे ती पहिल्यापेक्षा 1/3 होतीये. तर त्यावेळेचं टेम्परेचर विचारलंय. ओके. मग क्युरीज लॉ आठवा. अकॉर्डिंग टू क्युरीज लॉ आठवत नसेल तर वी नो दॅट म्हणा. मग वी नो दॅट susceptibility is inversely proportional to. मग therefore x1 upon x2 that equals to T2 upon T1. मग x1 ची व्हॅल्यू x दिले, x2 ची व्हॅल्यू x/3 दिले, T2 ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे, T1 ची दिले. याला हे कॅन्सल होतील. अरे पण याचा रेसिप्रोकल केल्यावर 3 वर जाणार आहे. मग 3 अपॉन 1 दॅट इक्वल्स टू T2 अपॉन 300 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग T2 ची व्हॅल्यू 900 च्या पुढे केल्विन लिहा. नाही तर मार्क जाईल लक्षात घ्या. मग T2 ची व्हॅल्यू काढताना मग 900 मधून मायनस करा 273 आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके. व्हिडिओ पॉज करा. इमिजिएटली हा प्रॉब्लेम करा तुम्ही लक्षात घ्या. आला तर विसरायचं नाहीये आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो तुम्ही आज अभ्यासाला सुरुवात केली असेल तरी तुमचं फिजिक्स होऊ शकतं. फक्त हे नोट्स हवेत तुमच्याकडं. तिसरा फॉर्म्युला झालाय आपला. पहिला फॉर्म्युला कुठला होता? मॅग्नेटायझेशन. पहिला फॉर्म्युला होता मॅग्नेटायझेशन. ठीक आहे. याच्यावर मी तोंडी सांगतो. एम नेट अपॉन व्हॉल्यूम. दुसरा होता ऑर्बिटल EVR अपॉन 2. तिसरा होता कायरोमॅटिक रेशो E अपॉन ट्वाइस ME. चौथा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. अरे असाच अभ्यास करायचा सीईटीचा बोर्डचा न्यूमेरिकल्स. फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करा. आत्तापासून माझ्याबरोबर तयार करा. ओके. चला आता हे अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आणि ह्यातले जे फॉर्म्युले परीक्षेला आलेत ना, चला मी तुम्हाला पहिला फॉर्म्युला इकडे लिहिणार आहे. रिलेटिव्ह परमिएबिलिटी 1 प्लस ससेप्टिबिलिटी. तुम्हाला गंमत सांगू का? रिलेटिव्ह परमिएबिलिटी 5000 दिले आणि ससेप्टिबिलिटी विचारली सीईटीला. तर हे +1 इकडे गेल्यावर मायनस करायचं आहे 4999 उत्तरे. काय अवघड आहे सांगा बघू? लिहा ना पहिला फॉर्म्युला, 5वा फॉर्म्युला तुमच्या लिस्टमध्ये. रिलेटिव्ह परमिएबिलिटी इक्वल्स टू 1 प्लस ससेप्टिबिलिटी. अजून एक फॉर्म्युला लिहून घ्या. मॅग्नेटायझेशन इक्वल्स टू ससेप्टिबिलिटी इंटू इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटीची डेफिनेशन तयार करा. मॅग्नेटायझेशन पर युनिट ससेप्टिबिलिटी इज नोन ॲज इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अशी डेफिनेशन चालेल. पण इंटेन्सिटीची डेफिनेशन अशी पण चालेल. प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स इंटू काय म्हणूया आपण करंट ही पण चालेल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन ॲज अ होमवर्क देतोय हो तुम्हाला मगाशी पण दिले. तर हे काय माहितीये का की सोलेनॉइड आहे त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड इनिशियली एवढं आहे. हे लक्षात ठेवा. इनिशियल मॅग्नेटिक फील्ड लक्षात ठेवा. म्यू 0 Ni. Ni म्हणजे कोण? H. म्यू 0 Ni लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सोलेनॉइडमध्ये जर मी मटेरियल इन्सर्ट केलं तर त्या मटेरियलमुळे पण मॅग्नेटिक फील्ड वाढणार आहे. त्याची व्हॅल्यू आहे म्यू 0 M. M म्हणजे कोण? मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला काय? ससेप्टिबिलिटी इंटू H. आहे का? मग ही व्हॅल्यू जर मी ह्या 2 व्हॅल्यू ही व्हॅल्यू इथं पुट करा. म्यू नॉट H. Vm ची व्हॅल्यू पुट करा ही. म्यू नॉट इंटू ससेप्टिबिलिटी इंटू H. H कॉमन काढा. तेच सगळं त्यांनी केलंय. इथं बघा लक्षात घ्या. इथं ह्या मॅग्नेटायझेशन मध्ये X इंटू H केलं तर ते H कॉमन काढलं 1 प्लस ससेप्टिबिलिटी मिळते लक्षात घ्या. आलं का? आलं का? तेच केलंय सगळं लक्षात घ्या. आणि B ची व्हॅल्यू म्यू नॉट म्हणजे ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इंटू रिलेटिव्ह परमिएबिलिटी इंटू H. ओके. फॉर्म्युले लक्षात ठेवा. समजून घ्या. मी काय सांगतोय तर ही फायनल व्हॅल्यू मला फक्त हा फॉर्म्युला पाहिजे. मी त्याला डबल स्टार करून ठेवतोय ना. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा बास. म्यू नॉट Ni आणि म्यू नॉट Ni म्हणजे कोण? H आणि हा फॉर्म्युला. ओके. आणि मग त्याच्यावरून हे 3 मार्काचं न्यूमेरिकल आहे. डायरेक्ट आन्सर आहे लक्षात घ्या. डायरेक्ट आन्सर आहे. मी तुम्हाला सांगतो बघा 2.3 चा आन्सर येणार आहे. आलं का? 2.3 3 मार्काला येणार आहे. मग हा टॉपिक केलाय मी. आणि हे न्यूमेरिकल जर मी केलं नाही तर अवघड होईल. तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा सांगा बी नॉट ची व्हॅल्यू सांगा. बी नॉट ची व्हॅल्यू कोण? म्यू नॉट Ni. म्यू नॉट H. B ची व्हॅल्यू म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी इंटू H. ओके. वी नो दॅट म्हणा एवढं लिहायचं.
मग पर्सेंटेज इन्क्रीज इन मॅग्नेटिक फील्ड हे लिहा तुमचं तुम्ही. हे असलं काही करू नका. याच्यामुळे पुस्तकात जे सॉल्व्ह करून दिलं ना कळतच नाही मुलांना. मग पर्सेंटेज इन्क्रीज मी कसं काढतोय नीट लक्ष द्या. मग किती इन्क्रीज झालाय? त्याला ओरिजिनल व्हॅल्यूने डिव्हाइड करा आणि 100 न मल्टिप्लाय करा. 100 न काय करा? मल्टिप्लाय. ओके झालं. चला व्हॅल्यू पुट करा बघू आता. बीची व्हॅल्यू पुट करा. म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी इंटू एच मायनस बी नॉटची व्हॅल्यू कोण? म्यू नॉट इंटू एच अपॉन कोण आहे? म्यू नॉट इंटू एच इंटू कोण आहे? 100. चला न्यूमरेटर मधून म्यू नॉट आणि एच कॉमन काढा. 1 प्लस ससेप्टिबिलिटी हे येतं शिल्लक. पुढे मायनस 1 शिल्लक. खाली म्यू नॉट इंटू एच हे एकमेकाला कॅन्सल होईल. इंटू 100 राहिलं होतं लिहायचं. तर बघा ह्याला हे कॅन्सल होईल. 1 ला 1 कॅन्सल होईल. अरे फक्त ससेप्टिबिलिटी उरलं. मग ससेप्टिबिलिटीला 100 न मल्टिप्लाय करा. आन्सर मिळालं. मग ससेप्टिबिलिटी 2.3 इंटू 10 रेस टू किती होती बघा -5. 100 म्हणजे 10 रेस टू 2 म्हणजे आन्सर मिळालं मला -3. प्रॉब्लेम फिनिश. मी अशी मूर्ख मुलं बघितलेत ऑफलाईन मध्ये, की एवढं करायचा कंटाळा येतो त्यांना. ओके. मग डायरेक्टली ना एक्स इंटू 100 लिहितात आणि मार्कावर पाणी सोडतायत. 3 मार्काला येईल, 3 मार्काला येईल, 2 मार्काला येईल. मग या धड्यातलं गायरोमॅग्नेटिक रेशोचं न्यूमेरिकल येऊ शकतं. हे न्यूमेरिकल येऊ शकतं. अजून काय येऊ शकतं? भरपूर प्रश्न आहेत. पण तुम्ही काय करा, हे पण विसरू नका. सोलेनॉइडचा प्रश्न जर आला, तुम्हाला पहिल्यांदा बी माहिती आहे. म्यू नॉट एन आय. बीएम माहिती आहे. म्यू नॉट इंटू मॅग्नेटायझेशन. मग म्यू नॉट दोन इकडे येत आहे. एन आय म्हणजे कोण? एच. मॅग्नेटायझेशन कोण? ससेप्टिबिलिटी इंटू एच. एच कॉमन काढा. 1 प्लस ससेप्टिबिलिटी मध्ये असतं. म्हणजेच रिलेटिव्ह परमियाबिलिटी हेही लक्षात ठेवा. एमसीक्यू साठी ना डिटेल अभ्यास करावा लागतो. मग चला हे न्यूमेरिकल पण तुमचं परफेक्ट झालेलं आहे. लक्षात घ्या. ओके. बरं आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट स्लाइड मध्ये आता मी काय लिहिलंय बघा. डिस्टिंग्विश बिटवीन सांगतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स येऊ शकतो परीक्षेमध्ये. डायमॅग्नेटिक सबस्टन्सची ससेप्टिबिलिटी ही स्मॉल आणि निगेटिव्ह असते. पॅराची ससेप्टिबिलिटी स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते. फेरोची ना ससेप्टिबिलिटी लार्ज आणि पॉझिटिव्ह असते. बरं ह्या सस्टेनेबिलिटी म्हणजे काय? एबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड. क्युरीज लॉ मध्ये बघितलं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता मला सांगा, हा एक डिफरन्सचा पॉइंट झाला ना, पण डेफिनेशन एक तयार करूया की 2च पॉइंट पाहिजेत मला इथं. सबस्टन्स which are weakly repelled by magnet known as diamagnetic substance. Weakly repelled by. Substance which are weakly attracted by magnet known as paramagnetic substance. Strongly attracted by magnet known as ferromagnetic substance. झालं की 2च पॉइंट आणि सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू लक्षात ठेवा. मग हा डिस्टिंग्विशचा प्रश्न करा. आता सगळ्यात महत्वाचं टॉपिकच्या सुरुवातीचे प्रश्न जे आपला कॉन्फिडन्स डाऊन करतात, टॉपिक करूया का नको असा विचार करायला भाग पाडतात, ते हे प्रश्न आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो टॉर्क. टॉर्कचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एम बी साइन थिटा. ओके. त्यातलं मी तुम्हाला सांगू का? एम आणि मॅग्नेटिक फील्ड बी आहे लक्षात घ्या आणि फॉर्म्युला एम बी साइन थिटा दोघांच्या मध्ये अँगल हा थिटा आहे. ओके. काही हरकत नाही. पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे मायनस एम बी कॉस थिटा. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन बरं का. ते न्यूमेरिकल तुम्हाला करावं लागेल. आता मी तुम्हाला सांगतो डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टॉर्क असा प्रश्न नाही येणार. समजा पोटेन्शियल एनर्जी प्रश्न आला, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी नाही येणार, तरी पण तुम्हाला करावा लागेल. ही डायग्राम काढा. मग कन्सिडर अ मॅग्नेट पुट इन मॅग्नेटिक फील्ड हॅव्हिंग अँगल थीटा ॲज शोन इन द फिगर. हे सोपी वाक्य लिहा. त्याच्यानंतर वी नो दॅट मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज गिव्हन बाय इंटिग्रेशन. टॉर्कचं इंटिग्रेशन काढायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा. टॉर्कचा फॉर्म्युला एमबी साइन थीटा. साइनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतं लक्षात घ्या. लक्ष द्या साइनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतं. मग साइनचं इंटिग्रेशन निगेटिव्ह असतं. तेव्हा साइनचं इंटिग्रेशन निगेटिव्ह आलंय मायनस एमबी कॉस थीटा. ओके. आता केस कशा आहेत बघा की जर थीटा 180 असेल तर याची व्हॅल्यू -1 येईल आणि मायनसचं प्लस होईल. थीटा जर 90 असेल कॉस 90 0 येईल. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी पण 0 येईल. आलं का लक्षात? म्हणजे हा पॉइंट आतापर्यंत नाही विचारला म्हणून आपण तरी पण शेवटी घेतलाय मी लक्षात घ्या शेवटी. अगोदर घेतलेलेच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत बरं का. बरं आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. नंतर मी वाय लर्न एकदा रिवाइज करून घेणार आहे बरं का. समजून घ्या. टॉर्कचा फॉर्म्युला रोटेशनल डायनामिक्स मध्ये आय अल्फा आहे आणि अल्फाचाच फॉर्म्युला डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर हा एक फॉर्म्युला.
टॉर्कचा फॉर्म्युला एमबी साइन थिटा. चला दोघांना कम्पेअर करा. थीटा इज व्हेरी स्मॉल असल्यामुळे साइन थिटाची व्हॅल्यू थीटा घेऊन टाकलेली आहे. मग डी स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर इक्वल्स टू मायनस एमबी आय इंटू थीटा. ओके. आता समजून घ्या याला मी आपल्या ऑसिलेशन मधल्या इक्वेशनशी कम्पेअर करतोय बरं का, लक्षात घ्या. मग त्या इक्वेशनशी कम्पेअर केलं ना, समजून घ्या थीटा म्हणजे एक्स, मग ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू एमबी अपॉन आय येणार. इम्पॉर्टंट आहे. आणि ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन टी. मग टीचा फॉर्म्युला असणार आहे 2 पाय अपॉन ओमेगा. आणि आता मी तुम्हाला सांगतो टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन मी काय लिहिलंय बघा. आमच्या ऐवजी म्यू लिहिलंय ना. कारण ऑसिलेशन मध्ये पण सेम क्वेश्चन आहे. त्या टॉपिक मध्ये मी हा प्रश्न डिटेल घेणार आहे बरं का, लक्षात घ्या बाळांनो. पण न्यूमेरिकल दोन्हीकडे आहेत. आय म्हणजे कोण, करंट नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया. हे म्यू म्हणजे एम, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. अरे मॅग्नेटिक फील्डचं युनिट असतं वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि बोर्ड मध्ये काय आलंय माहितीये का, की वेबर पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो डिनोटेड बाय टेस्ला. आता एक गॉस म्हणजे किती टेस्ला हे मला सांगा तुम्ही. 10 रेस टू किती ते मला सांगा. होम कॉमेंट करा व्हिडिओमध्ये. ओके. मग हे एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. चला हे मॅग्नेटिकचं एक्सप्रेशन ऑसिलेशन मध्ये पण होणार आहे तुमचं, पण समजून घ्या. टॉर्कचे दोन फॉर्म्युले कम्पेअर करा. त्याच्यानुसार एक डिफरन्शियल इक्वेशन तयार करा. ओके. मॅग्नेटिक हे ऑसिलेशन मध्ये डिटेलमध्ये आहे. मग त्याला तुम्ही याच्याशी कम्पेअर करा लिनियरशी आणि ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढा एमबी अपॉन आय. एमबी अपॉन आय, मग ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी टाका आणि 2 पाय अंडर रूट आय अपॉन एमबी. आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. पिरियडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम एल अपॉन जी, कोनिकल पेंडुलम एल कॉस थीटा अपॉन जी. पिरियड टाइम ऑफ अ स्प्रिंग 2 पाय अपॉन अंडर रूट एम अपॉन के. के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट. मग पिरियड टाइमचे कितीतरी फॉर्म्युले आहेत, पण होतील सगळे. आता इम्पॉर्टंट न्यूमेरिकल लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया दिले 500 म्हणजे आय ची व्हॅल्यू 500. पण अरे ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर दिले. आता ऐका, ग्रॅमचं केजी करण्यासाठी -3, सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करण्यासाठी -4 आणि एवढं मग किलोग्रॅम मीटर स्क्वेअर होईल. त्यामुळे हे जे तुमची 500 व्हॅल्यू आहे त्याला 10⁻⁷ न मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला युनिट मिळेल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू कुठून आली कळालं का? युनिट कन्व्हर्जन इम्पॉर्टंट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलंय. 10 ऑसिलेशन्स पर मिनिट म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग फ्रिक्वेन्सी दिले 10 ऑसिलेशन पर मिनिट. अरे पर मिनिट. मी तुम्हाला सांगू का 10 ऑसिलेशन्स पर मिनिट. मला पर सेकंद पाहिजे ना, म्हणजे मी याला 60 न डिवाइड करणार, मला हर्ट्स मिळेल. मग मी याचा रेसिप्रोकल करतो. 6 सेकंद मला पिरियडिक टाइम मिळाला. पण पिरियडिक टाइम हा फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. एन म्हणजे 1/t म्हणजे टी म्हणजे 1/n ची व्हॅल्यू बघा. n ची व्हॅल्यू जर 1/6 असेल तर टी ची त्याचा रेसिप्रोकल किती येणार आहे? 6 व्हॅल्यू येणार आहे. जरा बघतो रे मी, अर्धा तास होत आलेला आहे. म्हणजे ह्याच्यानंतर तुम्हाला तास दीड तास द्यावा लागेल. लक्षात घ्या हे करण्यासाठी. मग मी तुम्हाला सांगतो आता आपला फॉर्म्युला पाठ करा. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. त्यातलं काय काय दिलं रे? मॅग्नेटिक फील्ड दिले म्हणजे बी दिलेलं आहे. पण मी आत्ताच होमवर्क बोललो होतो गॉस नकोय मला, म्हणजे -4 मल्टिप्लाय करा. म्हणजे बघा, म्हणजे गॉसचं टेस्ला करण्यासाठी 10⁻⁴, मग टेस्लाचं गॉस करण्यासाठी 10⁻⁴. हे लक्षात घ्या. उद्या तुम्ही कॉमेंट पण नक्कीच केलं असेल. मग सगळ्या व्हॅल्यू दिलेत. तुम्ही दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. म्हणजे टी स्क्वेअर इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर आय अपॉन एम बी. एम काढायचंय लक्षात घ्या. व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे एम ची व्हॅल्यू इकडे घ्या. मग 4 पाय स्क्वेअर आय, 4 पाय स्क्वेअर आय अपॉन टी स्क्वेअर बी. 4 तसंच ठेवा. आता पुन्हा होमवर्क देतोय. पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेतात मुलं. पण ती 9.86 आहे. त्यांनी घेतली नाहीये. ती 9.867 समथिंग आहे बरं का. ही एकदाच करून टाका व्हॅल्यू. आय म्हणजे तुम्हाला सांगतो मोमेंट ऑफ इनर्शिया त्याची व्हॅल्यू 500 दिले इंटू 10⁻⁷. टी स्क्वेअर 36 येणार आणि बी ची व्हॅल्यू पण 0.36 च्या ऐवजी 36 लिहितो आणि 10⁻⁻6 करतोय. आता नीट लक्ष द्या. शांतपणे लक्ष द्या. 4 9 जा 36 किंवा 30 काहीही करा. मी तुम्हाला सांगतो -6 वरती गेल्यावर +6 होतील. हे -1 त्याला एक 0 वाटल्यास कॅन्सल करा. विदाऊट लॉग टेबल होईल का? तर होऊ शकतंय. ओके, होऊ शकतंय.
हे आन्सर येऊ शकतंय. करून दाखवायला मला वेळ नाहीये. तुम्हाला सांगतो तुम्हाला करायचंय. हे -6 वरती गेल्यावर +6 होतील. 10⁻⁻1 शिल्लक त्यातला 1 0 गेला 50 उरले. 50 ला या 4 न मल्टिप्लाय करा 200 येईल. तर 200 ला 2 इंटू 100 करा. 2 इंटू 100 आणि तो 100 इथल्या पॉइंटला कॅन्सल करण्यासाठी वापरा. म्हणजे माझ्याकडे उरलंय 2 इंटू 986 डिव्हायडेड बाय 36 इंटू 36 बरोबर आहे का बघा. ओके. म्हणजे 50 चोक 200 केलंय मी. आता मी सांगतो लक्ष द्या. हे 36 इंटू 36 986 इंटू 2 986 ला 2 न मल्टिप्लाय करा 1119 काहीतरी उत्तर येईल. 36 इंटू 36 सेपरेटली करा. ओके. डिव्हाइड मी म्हणतोय म्हणून करा. लॉग टेबलमध्ये लास्ट मोमेंटला चुकलेत मुलं. परीक्षेत 10 मिनिटं एक्स्ट्रा आहेत माझ्याकडे. लॉग टेबल परफेक्टली येत असेल तर करा, नाहीतर राहू दे. आता माझं आहे का हे न्यूमेरिकल, पर्सेंटेज इन्क्रीजचं न्यूमेरिकल, त्याच्यानंतर मॅग्नेटायझेशनचं न्यूमेरिकल, ससेप्टिबिलिटीचं न्यूमेरिकल केलंय. मग राहिलंय कुठलं? एवढं राहिलंय फक्त वर्क डन. मला सांगतो हे जरा छोटंसं झालेलं आहे बरं का लक्षात घ्या. मी जरा झूम करतोय बघा. हां. काय दिलंय याच्यात? A short bar magnet placed with the external magnetic field of 600 Gauss. Gaussला 10⁻⁻4 न मल्टिप्लाय करायचं टेस्लामध्ये कन्व्हर्ट होईल. हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय बरं का. मला खूप ब्लर दिसतंय, पण तुम्हाला कॅमेरा कॅच करतोय बरोबर हां. 10⁻⁻4 टेस्ला. चला पहिलं तर कळालं की आपल्याला गॉसचं हे. थीटा दिलंय 30 डिग्री. थीटा दिलंय किती? 30 डिग्री. असू दे काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो पोटेन्शियल एनर्जी आठवतंय का मगाचं तुम्हाला? -mb cos थीटा. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर इट एक्सपिरियन्स टॉर्क दिलंय. अरे वाह! न्यूटन मीटर एसआय युनिटच दिलेलं आहे. हं. म्हणजे विचारलंय काय अँड वर्क डन. फाइंड द मॅग्नेटिक मोमेंट पण म्हणलंय आणि वर्क डन पण म्हणलंय. ओके. आता एक काम करूया. किती छान लिहिलंय ना रे यांनी. खूप छान दिलंय लक्षात घ्या. गिव्हन असं लिहायचं. गिव्हन डाटा सगळा दिलाय. बी दिलंय. त्याच्यानंतर टॉर्क दिलाय, न्यूटन मीटर, थीटा दिलंय. ओके. टू फाइंड मॅग्नेटिक हे सगळं इंजिनिअरिंगला मला मी जेव्हा इंजिनिअरिंगचे क्लासेस घ्यायचो ना, तेव्हा हे असं शिकवायचो बरं का. 8 मार्काला एक न्यूमेरिकल असायचं या टाइपचं इंजिनिअरिंगला. 8 मार्काला त्या काळात 15 वर्षापूर्वीचं बोलतोय. आता इंजिनिअरिंगमध्ये मग स्ट्रक्चर चेंज झालंय, पण ही खरी मेथड आहे. गिव्हन लिहायचं, फाइंड आउट कर लिहायचं, फॉर्म्युला टू बी युज्ड. अरे! ही व्हिडिओच्या सुरुवातीला घ्यायला पाहिजे होतं. आणि कॅल्क्युलेशन. आता फॉर्म्युला कुठला? टॉर्कचा एम-बी साइन थीटा. टॉर्क दिलाय. ओके. टॉर्क दिलंय. काय विचारलं? मॅग्नेटिक फील्ड विचारले काय? कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मोमेंट विचारलंय. बरं. मग बीच व्हॅल्यू अरे गॉस दिले की तुम्हाला बीच व्हॅल्यू दिले. मग झालं की टॉर्क दिलाय, बी दिलाय, sin 30 दिलंय. अरे मग एम काढायचंय ना, काय अवघड आहे? sin 30 ची व्हॅल्यू हाल्फ येते लक्षात घ्या. sin 30 ची व्हॅल्यू हाल्फ येते. मग त्यांनी काय केलंय हाल्फचं ते 1/2 चं 2 इकडे घेतलंय. 7 दोन्ही 14 विथआऊट लॉक टेबल होतंय. ओके. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं वर्क डन म्हणजे काय सांगा बघू? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे सुरुवातीला त्यांनी ते रोटेट काय दिलंय बघा त्यांनी वर्क डन इन मूव्हिंग इट फ्रॉम मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. म्हणजे मोस्ट स्टेबल पोझिशन टू अनस्टेबल पोझिशन. त्यामुळे cos θ1 cos θ2 एम-बी cos θ1 cos θ2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि बघा मोस्ट स्टेबल व्हेन θ इक्वल टू 0 असेल, मोस्ट अनस्टेबल जेव्हा θ इक्वल्स टू 180 डोक्यातच ठेवा. त्यामुळे सुरुवातीला इथं θ1 0 आहे, नंतर θ2 किती आहे सांगा बघू 180. cos 0 ची व्हॅल्यू 1 cos 180 ची व्हॅल्यू -1 पण त्या मायनसमुळे +1 होणार. 1 + 1 2 होणार. 2 ने याला मल्टिप्लाय करा एम-बी ला. एम आणि बी. बाळांनो आता माझं ऐका, की या टॉपिकमध्ये शेवटी जे हिस्टेरेसिस लूप दिलंय ते एम-सी-क्यू साठी एकदा करा. जास्त त्याचा तणाव घेऊ नका. पण त्या एम-सी-क्यूज आहेत. मी तुम्हाला सांगू का? त्या एम-सी-क्यूज आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. ह्या ज्या धड्याखालच्या एम-सी-क्यूज आहेत ना, एकदा तुम्ही करा. हे जे हिस्टेरेसिस लूप आहे ना, ओके, सॉफ्ट आणि हार्ड इथं जे आहे ना, ह्या एम-सी-क्यूज करायचेच आहेत तुम्हाला. इथं काय दिलंय? मॅग्नेटायझिंग फील्ड दिलंय. ओके. प्रोड्युसेस मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दिलंय. बी दिलेलं आहे. व्हॉट इस द परमिएबिलिटी विचारलेलं आहे. मग मगाशी जे परमिएबिलिटी होतं ना, म्यू, बी इक्वल्स टू म्यू0 म्यू आर एच असं होतं. ठीक आहे. मग बी इक्वल्स टू म्यू इंटू एच. तुम्हाला सांगतो हे एच दिलेलं आहे, बी ची व्हॅल्यू दिले, डिव्हाइड करा तुम्हाला आन्सर मिळणार आहे. पण ह्या एम-सी-क्यू ॲट एनी कॉस्ट तुम्ही सगळ्या करा बरं का. ह्या एम-सी-क्यूज करा हे लक्षात घ्या. बरं हा न्यूमेरिकल आपण आता घेतलं होतं का नाही? हा वर्कडनचा न्यूमेरिकल आहे. ओके. एन टाइम्स जे आहे ना, रोटेट दिलंय थीटा, व्हॅल्यू ऑफ एन विचारलंय. मग हे पुस्तकातल्या एम-सी-क्यू हा प्रॉब्लेम मी घेतलाय लक्षात घ्या. एक्सरसाइज मधल्या न्यूमेरिकलचं जास्त टेन्शन घेऊ नका. एक्सरसाइज मधल्या न्यूमेरिकलचं जास्त टेन्शन घेऊ नका. मॅक्सिमम सॉल्व्ड प्रॉब्लेम येतात. पण या टॉपिकमध्ये आपण आता सगळं कव्हर केलेलं आहे. ते एकदा करायची गरज आहे. करा. व्हिडिओच्या शेवटी ना मी वायलर्न ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे आणि चुकून एखादा प्रश्न राहिला ते पण कळेल ना आपल्याला आणि तसंच झालंय. व्हॉट इस क्युरी टेम्परेचर?
सांगू का तुम्हाला? टेम्परेचर असं टेम्परेचर ज्यावेळेस डोमेन स्ट्रक्चर ते कोलॅप्स होतंय आणि तो जो फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, तो मॅग्नेटिक सबस्टन्स बनतोय. म्हणजे क्युरी टेम्परेचर. चला ठीक आहे. हा प्रश्न 1 मार्काला आलाय. त्याच्यानंतर त्यांनी विचारलंय, व्हॉट इस द फॉर्म्युला फॉर द टॉर्क? टॉर्कचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. लक्षात घ्या. आपण वेक्टर फॉर्ममध्ये विचारलाय. म्हणजे म्यू बार क्रॉस बी बार. म्हणजे वेक्टर फॉर्म म्हणजे फॉर्म्युला विचारता येतं. बरं त्याच्यानंतर डिफाईन गायरोमॅग्नेटिक रेशो घेतलंय आपण. 2 वेळा रिपीट झालंय गायरोमॅग्नेटिक रेशो. पण विथ फॉर्म्युला पण करा E/2 त्याच्यानंतर सॉफ्ट आयर्न पुस्तकं खालची एम-सी-क्यू आहे तसे आले. मी बोललोय तुम्हाला धड्याकालच्या एम-सी-क्यूज मन लावून करा बाळांनो. डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक डिफरन्स झालाय. डिफाईन मॅग्नेटायझेशन पुन्हा डिफाईन गायरोमॅग्नेटिक रेशो. ती हॅट्रिक झाली म्हणूया. पुन्हा डिफाईन मॅग्नेटायझेशन. एक्सप्रेशन फॉर E(V)R/2 ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंट घेतलंय आपण. त्याच्यानंतर पुन्हा मॅग्नेटायझेशन तिसऱ्यांदा. ससेप्टिबिलिटी, एबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड. चौथ्यांदा मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन ससेप्टिबिलिटी, इंटेन्सिटी. इंटेन्सिटीची डेफिनिशन द क्वांटिटी युज्ड टू डिस्क्राईब मॅग्नेटिक फिनॉमिना इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं म्हणलंय. अवघड डेफिनिशन आहे पण करा. त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स आहेत. न्यूमेरिकल्स आपण सगळे घेतलेलेच आहेत. अँग्युलर मोमेंटम विचारलंय एम-व्ही-आर फॉर्म्युलाला. ते पिरियॉडिक टाईमचा आहे तसा पुस्तकातला 500 त्याला 10⁻⁻7 न मल्टिप्लाय केलं होतं. आहे तसं न्यूमेरिकल आहे. 3 मार्काला पर्सेंटेज इन्क्रीज तेच न्यूमेरिकल आहे जे आपण घेतलंय. 5 सगळे प्रश्न संपले. मग मला काय कळलं? मॅग्नेटायझेशन सारखं रिपीट होतंय. गायरोमॅग्नेटिक रेशो सारखा रिपीट होतोय. पण मी आता काय लक्षात ठेवलंय, की कदाचित E/2 हे पण रिपीट होतं. मग सगळं घेतलंय ना, मग आला का कॉन्फिडन्स. क्युरी टेम्परेचर एक करा. पण माझं म्हणणं आहे तुम्हाला वर्क डनचं न्यूमेरिकल यावेळेस 3 मार्काला येऊ शकतंय. माझा तो अंदाज आहे. तुम्ही गायरोमॅटिक रेशो विचारलंय. तुम्ही तर ते पिरियॉडिक टाईमचं ते T = 2π√I/mb ते पण विचारलंय. मग वर्क डन राहिलेलं आहे. मग वर्क डनचा सॉल्व्ह प्रॉब्लेम केला पाहिजे करा. आणि बाळांनो अशा रीतीने आपण इतकं बेस्ट घेतोय ना आता, मग काळजी कसली? नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा लवकरच मिळेल तुम्हाला. पण हे कंप्लीट केल्यानंतरच. आणि हे कंप्लीट करण्यासाठी मी तुम्हाला तास, दीड तास वेळ देतोय. करा, कॉन्फिडेंटली करा आणि मग नेक्स्ट लेक्चरला जावा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाळांनो. माझं टार्गेट आहे लाखो मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे तुम्ही. व्हिडिओच्या सुरुवातीला बोलतोय किंवा आत्ता बोलतोय मी, की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. तुमच्या स्टेटसला पण हा ठेवा जेणेकरून तुमचे मित्र बघतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. ऑल द बेस्ट.